नमस्कार, मी करडखेल येथील शेतकरी आहे. शेख अल्लाह बख्श जाफर साहब माझं नाव आहे आणि माझी शेतजमीन हे करडखेलमध्ये 113 सर्वे नंबरमध्ये आहे. 113 सर्वे नंबरमध्ये जवळपास 32 एकर जमीन आहे. 32 एकरमधली 4 एकर जमीन मी स्वतः विकत घेतलेली आहे 30-40 वर्षापूर्वी. आणि 30-40 वर्षापासून जमीन विकत घेतल्यापासून मी त्या सर्वे नंबरमधूनच मला आजपर्यंत रस्ता आहे आणि त्याच रस्त्यानं मी ये जा केलेला आहे. आणि मी 25 सप्टेंबर 2025 रोजी या वर्षीचं सोयाबीन काढून बनीम झाकून ठेवलेली आहे. आणि 3 तारखेला मी सोयाबीनची रास करायला जात असताना माझ्या बाजूचा शेतकरी दयानंद कोंडीराम दापके आणि संभाजी कोंडीराम दापके यांनी ते माझा रस्ता अडवलेला आहे आणि मला शेतामध्ये जाऊ देत नाही, माझी रास करू देत नाही. आज सोयाबीनची परिस्थिती अशी झालेली आहे, अगोदरच अतिवृष्टीमुळे सोयाबीन नापीक झालेला आहे आणि त्याच्यामधून आता ते झाकून ठेवल्यामुळं त्या बनबीमधून सारखा धूर निघून ते उद्ध्वस्त होत चाललेले माझे सोयाबीनची बनीम. आणि मी माननीय तहसीलदार साहेबाकडे 3 तारखेला अर्ज केला. तहसीलदार साहेबांनी तात्काळ अशी मंडळ अधिकाऱ्यांना पत्र दिले. मंडळ अधिकारी येऊन त्या ठिकाणी पंचनामा केला. पंचनाम्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख त्याच्यामध्ये झालेला नाही, कारण पर्यायी रस्ता दुसरा नाही, एकच रस्ता आहे आणि ते सर्वे नंबर 113 मधूनच 113 आणि 112च्या बांधावरून रस्ता आहे. मी तोच रस्ता मागत आहे आणि तो शेतकरी दुसरीकडून जा इकडून जा, मला माहित नाही तू कशाला शेत घेतलास, अशा पद्धतीने ते बोलत आहे. कसल्याच प्रकारचा त्या ठिकाणी पर्यायी रस्ता नाही. त्या शेतकऱ्यानं दाखवलेला जो रस्ता आहे तो कालवा आहे, 2 परस खोल असा त्या ठिकाणचा कालवा आहे. त्या कालव्यामधून ये जा असं म्हणतात आणि त्या ठिकाणाहून साधं पायी सुद्धा जाता येत नाही. मंडळ अधिकारी मॅडम आणि तलाठी मॅडम त्या ठिकाणी आले, प्रत्यक्षात पाहणी केले, मात्र आजपर्यंत आमचा कुठलाच निर्णय लागलेला नाही. आम्ही खूप परेशान आहोत. आज आमची परिस्थिती अशी झालेली आहे, जगावं का मरावं, कारण सोयाबीनची रास करून आता दिवाळी 2 दिवसावर आलेली आहे. काहीतरी त्या दिवाळीचा सण साजरा करावा अशी इच्छा, मात्र ते अजिबातच आम्हाला त्या शेतकरी जाऊ देत नाही. रोडच्या खाली उतरलास तर तुझे पाय तोडतो असं म्हणतायत. मी सर्व अधिकाऱ्यांना, जनतेला मी विनंती करू शकतो, प्रशासनाला विनंती करू इच्छितो की आपण स्वतः त्या स्पॉटवर एकदा येऊन पहा आणि जर पर्यायी रस्ता जर त्या ठिकाणी असेल तर मला 2 बुटानं मारा, त्याच ठिकाणी मला गाडून टाका, अशी माझी परिस्थिती झालेली आहे. आणि हे लोक म्हणतात की पर्यायी रस्ता याला इकडून आहे तिकडून आहे, अशा पद्धतीचं ते बोलत आहेत. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी पर्यायी रस्ता कसाच नाही. 2 परस खोल असलेला कालवा आहे, त्या कालव्यामधून मला जाय म्हणतात. आज 50 वर्ष झालं मला शेत घेऊन, 50 वर्षापर्यंत मी त्याच रस्त्याने येणं जाणं केलेलं आहे. माझे वडील होते, वडील वारले, त्या संबंधित अडवणाऱ्याचे सुद्धा वडील होते, त्यांनी मला कधी अडवलेलं नाही. मात्र ह्या 3 तारखेपासून ह्या 2 मुलांनी अडवून मला खूप मोठी अशी धमकी देत आहेत, मला जाऊ देत नाहीत. रोडच्या खाली जर उतरलास तर तुझे पाय मोडतो, अशा पद्धतीनं त्यांनी मला धमकी दिलेली आहेत. मी परेशानीमध्ये आहे. प्रशासनाला पुन्हा विनंती आहे की माझा काहीतरी निर्णय लावून माझ्या शेतामधली रास आणि रब्बीची जी मशागत आहे ती मशागत करण्यासाठी मला रस्ता मोकळा करून द्यावा, कायमस्वरूपी मला रस्ता द्यावा, असं वारंवार त्यांनी मला या ठिकाणी अडवणूक करून, मी एक अल्पसंख्याक माणूस असल्यामुळे मला ते धमकी देत आहेत. मी परत विनंती करतो, नाही तर मला नाईलाज आहे, मला रात्रीला जाऊन त्या बंदीवर बसून मला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही, अशी अवस्था माझी झालेली आहे त्या ठिकाणी. तर तुम्हाला ते लोक शेतात वाटायला जाऊ नका म्हणून तुम्हाला हळवाहळी केली, धमकी दिली मी मारण्याची, तर तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्याची? हो, पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली, 3 तारखेला पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. उपजिल्हाधिकारी साहेबांना 3 तारखेला तक्रार दिलेली आहे. तहसीलदार साहेबांना 3 तारखेला तक्रार दिलेली आहे. आज जवळपास 14 तारीख आहे. 14 तारखेपर्यंत त्या बनबीची राख रांगोळी झालेली आहे. अजिबात त्या बनबीमध्ये आता रास करण्यासारखं काही उरलं का नाही मला माहित नाही. मी त्या तारखेपासून शेतात गेलो नाही आणि ते लोक मला जाऊ देत नाहीत, अशी परिस्थिती त्या ठिकाणची झालेली आहे. सर, तर आता तुम्हाला जर वाट भेटली नाही, जर तुम्हाला न्याय भेटला नाही, तर पुढचं पाऊल काय उचलणार? आता नाईलाज आहे, मला उपोषणाला बसावं लागेल, नाही तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही. एवढ्या 2च गोष्टी माझ्या समोर आहेत. पर्यायी रस्ता जर असता तर मी रास करून घेतली असती, मात्र पर्यायी रस्ता कुणीकडूनच नाही. त्या ठिकाणी कसंच वाहन दुसरीकडून जाऊ शकत नाही. आता हे पंचनामा झाला, मला पंचनाम्यात स्पष्टीकरण दिलेलं आहे. पंचनाम्यामध्ये स्पष्टीकरण असं जरा मोगम लिहिलेलं आहे. आम्ही त्या मॅडमला सांगितलं की पर्यायी रस्ता नाही, त्या ठिकाणाहून पर्यायी रस्ता त्यांनी आहे म्हणतात, तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यानं पहा, पर्यायी रस्ता नाही, कशाच पद्धतीनं वाहन येऊ शकत नाही, त्यांना सांगितलं. मात्र पंचनाम्यावर तसा उल्लेख केलेला नाही मॅडमनी, पर्यायी रस्त्याचा उल्लेख केलेला नाही त्याच्यावर. काय नाव मॅडमचं? तलाठी मॅडमचं नाव आहे
चलट मॅडमचं नाव काय? तर जे तुम्हाला धमकी देऊन आले त्यांचं नाव काय? दयानंद कोंडीराम दापके आणि संभाजी कोंडीराम दापके. हे कुठले राहणार? करडखेल मौजे करडखेलचेच राहणारे आहेत. 112 आणि 113 मध्ये उर्वरित सगळी जमीन त्यांनी घेतलेली आहे. मला फक्त रस्ता 112 आणि 113च्या बांधावरून रस्ता मी मागत आहे आणि तो रस्ता ही फार प्राचीन काळापासून वायगाव ते स्टेशन हेअर स्टेशनला जाणारा वायगावचे लोक त्या रस्त्यानं गेलेले आहेत. तो पाऊलवाट खूप दिवसापासूनची पाऊलवाट त्या ठिकाणी आहे. मात्र ते नकाशामध्ये आहे का तसं? नकाशामध्ये ते दाखवलेलं दिसत नाही. मात्र त्या ठिकाणाहून गेलेली वहिवाट आहे. वायगावचे लोक हे आपल्याला सांगायला तयार आहेत.